सांगायचं, देवा दिवसभरात एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्यात, हे तुला सगळं समर्पित आहे बाबा, सगळं समर्पित आहे, असं सांगावं. सूत म्हणतात बाबा, नंतर या कर्दमाला या देहूती पासून 9 मुली झाल्यात. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी कला नावाची मुलगी आहे पहिली, मरीची नावाच्या ऋषीला देऊन टाकली बाबा. शांती अथर्व ऋषीला दिली. ख्याती भृगु नावाच्या ऋषीला दिली. अरुंधती वशिष्ठांना दिली. अनुसया आत्री ऋषीला दिली. क्रिया क्रतू नावाच्या ऋषीला दिली. हवीरभू पुलस्त्य नावाच्या ऋषीला दिली. गती पुलद नावाच्या ऋषीला दिली. श्रद्धा अंगिरा नावाच्या ऋषीला दिली. 9 कन्येचा विवाह झाला. आता हा म्हणाला आता बस झालं. देवतीनं सांगितलं, तुम्ही वचन ऐका कमलापती. आपलं बोलणं काय झालं, एक पुत्र होईपर्यंत संसार करायचा. आपल्या मुलीच झाल्यात, मुलगा झाला नाही. बर, वानप्रस्थ आश्रम मी स्वीकार करणार आहे. वानप्रस्थ मी आश्रम स्वीकार करणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा असं वाटत नाही का हो? म्हणे हो. कर्दम ऋषीला या ठिकाणी भगवंताचंही वाक्य आठवलेलंच होतं. त्यानंतर भगवंताच्याच कृपेने 9 मुलीच्या नंतर 10वा भगवान परमेश्वर कपिल नावाच्या रूपाने अवतीर्ण झाला. बोला कपिल भगवान की जय. कपिल मुनींचं प्रागट्य झालं आणि कर्दम ऋषींनी आता कपिल मुनींना नमस्कार केला आणि भगवंताला सांगितल्याप्रमाणे, भगवंता आता मला ज्ञान तुम्ही द्या. भगवंत म्हणाले, बाबा ठरल्याप्रमाणे आपण वानप्रस्थ स्वीकार करावा आणि भगवंताची या ठिकाणी तपश्चर्या करावी आणि स्वतःची गती या ठिकाणी करून घ्यावी, वैकुंठाची प्राप्ती करून घ्यावी. दुसरं कोण करतं का हो? आपले काम आपल्यालाच करावं लागतात. कुठले? जेवण आपल्याच हाताने करावं लागतं, लग्न आपल्यालाच करावं लागतं. सुत म्हणतात आणि मरायचं असेल तरी आपल्याला एकट्यालाच मारावं लागतं. की आपण म्हणतो का नाही, जसे आपण कीर्तनाला भागवताला 4-5 जणांना म्हणलं चला भागवताला, मरताना कोणी म्हणते का चला माझ्यासोबत मारायला, ते म्हणते तूच मरण बाबा, मी कट मरा वाटत नाही हो. एक म्हातारी होती, म्हातारी 88 वर्षाची म्हातारी बाबा. पोरांनी सगळ्यांनी काढून दिलेलं म्हातारीला, शेतात झोपडी बांधलेली, पावसाळा दिवस आणि चहा करायचाय म्हणून लाकडं त्या चुलीत घातले, पण ते पेटायलाच तयार नाही, ओले. ती वैतागून गेली मोठ्या नावाजीला, ए यमा ये बाबांनी एकदाचा घेऊन जा. आणि खरंच तिथं यमराज जात होते. ती नावाजीला बरं झालं म्हणे आज एकही कोणी भेटलंच नाही. आज आपण रिकामे हाताने जाण्यापेक्षा म्हातारीला घेऊन जाऊ. आले खाली आणि यमाला पाहिल्याबरोबर, यमराज आले का, या या म्हणे. एवढी चूल पेटून द्या म्हातारीला. तो म्हणाला, बाबा तू सांगितलं होतं मला घेऊन जाईन, हे काय चाललंय तुझं? म्हणे चूल पेटत नव्हती म्हणून आवाज दिलाय, मला का मारायचंय का म्हणे. म्हणजे मरण 88 वर्षाची म्हातारी झाली, पण तिलाही मरण नको. मरण मरण म्हणजे काय हो? मरण मरण म्हणजे दुसरं काही नाही, या शरीराचा या देहाचा त्याग आहे. कारण ज्याचा आहे तो घेऊन जाणार आहे. देह हा काळाचा, धन हे कुबेराचे. मनुष्याचे काय आहे ते, मनुष्याचं इथं काही नाहीये, पण मनुष्य या बंधनात अडकलाय. मी नेहमी सांगतो, लग्न झालं ना बापू, त्या लग्नामध्ये एक विधी असतो, बरेच लोक विसरून जातात तो विधी. बरं, कन्यादान नावाचा विधी आहे. हातामध्ये पाणी घेतलं जातं आणि आजपर्यंत ही माझी कन्या होती, पण लक्ष्मी स्वरूपामध्ये ही कन्या मी या वराला या ठिकाणी प्रदान करत आहे, संकल्प सोडला जातो. आतापर्यंत या कन्याचा मी पालन केलंय, पोषण केलंय, पण आता ही कन्या मी या वराला देत आहे. न मम ही आता माझी राहिली नाही. न मम म्हणजे माझी नाही राहिली. कोणाला दिली? म्हणजे पुढच्याला. कोणाला? नवरदेवाला. तो म्हणतो हिचा मी स्वीकार करतो. मग तो म्हणतो धर्मेच
अर्थेच कामेच नातिचरामी, तिला धर्मानुसार वागवेल. अर्थ म्हणजे पैशाचा हिशोब तिच्याकडे देत जाईल. कामेच संसार आनंद हिच्यासोबत करेल. कामेच कुठं संकल्प तेव्हा सोडला जातो. आणि तो म्हणतो मी प्रतिगृह्यता मीचा स्वीकार करतो. नुसता स्वीकार करत नाही, जेव्हापासून हा घेतो संकल्प, लग्न करतो, तेव्हापासून दरवर्षीला वटपौर्णिमा येते. त्या बाया दोरा गुंडाळतात, म्हणतात हाच मिळू दे वडापाव. वडापाव खायचा, वडापाव नाही, या वडाला म्हणते वडा तू पाव. आणि 7-7 जन्मापर्यंत यालाच मिळू दे. का? याच्यासारखा भोळा दुसरा मला मिळणार नाही. म्हणजे जो देतो तो बंधनातून सुटतो, आणि जो घेतो तो कायम अडकतो. म्हणून माणसांनी नेहमी नाही म्हणायची सवय लावली पाहिजे. नाही, मला नको, बस. पण माणूस म्हणतो हो, जेवायला बसला, जिलेबी पोट भरलंय ना, आग्रह, तुमच्या आग्रही एक घेतो, हा गुलाबजामुन नको नको, नाही तुमचा आग्रह बरं 2 द्याच. अरे अजीर्ण होईन ना पोटाला. स्वयंपाक जरी दुसऱ्याचा असला, पोट तुझं किती खायचं? काही मर्यादा आहे की नाही? काहीतरी मर्यादा असली पाहिजे. तसं बापाला सांगितलं, दृष्टांत संपला. सिद्धांत एकच सांगायचं की बापाला सांगितलं बाबा तुम्ही जा तपश्चर्या करा. मग इकडं त्या कपिल मुनींनी आईला या ठिकाणी सांगितलं. आईने कपिल मुनींना या ठिकाणी विनंती केली आणि सांगितलं, तुम्ही स्वतः भगवान महाविष्णूचा अवतार आहात. मी हो आई, मला सांगा काय सांगायचं. माझ्या मनात अज्ञान रूपी अंधकार आहे, तो नष्ट करा भगवंत. कपिल भगवंतानी आईला जे सांख्यशास्त्र शिकविले त्यालाच कपिल गीता असे म्हणतात. याच्यामध्ये 9 अध्याय येतात त्या गीतेमध्ये. पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र संख्येचं ज्ञान आहे, शास्त्राचे ज्ञान सांगितले. दुसऱ्या अध्यायामध्ये वेदांताचे ज्ञान सांगितलेत. तिसऱ्या अध्यायामध्ये भक्ती नाम आणि साधना, अशा या ठिकाणी संसार चक्राचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहेत. आईनं पहिला प्रश्न विचारला. आई म्हणते की बाबा मी या अज्ञान अंधकारामध्ये बुडून गेलीये, माझं कल्याण कशात आहे? साधू कोणाला म्हणावं? आणि पराकाष्ठानं हा मला शरीर प्राप्त झालं, हे कोणाच्या अनुसरून याचं कल्याण होणार आहे? कृपा करून माझं याचं विवरण करा, तुम्ही सांगा कपिल मुनी. तेव्हा या ठिकाणी कपिल मुनी आईला म्हणतात, आई, आईला ज्ञान देत असताना म्हणतात, आई हा देह पंचमहाभूताचा आहे. कारण हा शरीर आपलं नाही. आपले बरेच लोक म्हणतात बाबा माझं आहे काय, गाव माझं, शेत माझं, बायको माझी, पोरं माझे, म्हैस माझी, हे माझं. ते अहो, एखादी वाटी शेजारी दिली तरी तिच्या खून असती, ही माझी आहे. एवढं लक्ष असतं, एवढं लक्ष असतं. माझं 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 म्हणता म्हणता पंचभूतांचा अधिकार कैलासे सत्वर नैनी देखिला आकार अवघा तो ईश्वर नाही सुख दुःख देहाला कैचा अहंकार पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार लोलो लागला. आंबे चालवलो आरती आहे. सांगितलं बाबा पंचमहाभूताचा हा देह आहे, आपला देह नाही. बरं लक्षात ठेवा, डोक्यात घालून ठेवा, हे शरीर आपलं नाही. कोणाचं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आई, प्रथम मी तुला या देह कशापासून तयार होतो ते सांगतो. देहाचे प्रकार 4 आहेत आई. स्थूल देह, कारण देह, सूक्ष्म देह, महाकारण देह, असे या ठिकाणी देहाचे कारण 4 सांगितले. आई, देहाचे विकार 6 आहेत. जन्म घेणे, पहिले माणूस जन्माला गेले की वाढतो की नाही, तसंच राहतो? नाही, जन्म घेणे. दुसरं वाढणे. तिसरं अस्तित्व जागवणे, तद्रूप होणे, वृद्ध होणे, आणि शेवटचा आहे मृत्यू येणे. आई, पहिल्या महिन्यामध्ये जीव आईच्या गर्भात येतो तेव्हा तो
कलोल या पुरुषाच्या बीजकरणापासून तयार होतो. दुसऱ्या महिन्यात ते बीज अंकुरित होते. तिसऱ्या महिन्यात त्याचा आकार बोराच्या आंधुळीसारखा होतो, बोरा एवढा होतो. चौथ्या महिन्यामध्ये त्याचा आकार वाढण्यास मदत होते. पाचव्या महिन्यामध्ये त्याच्या हातात पायाची वाढ होते. सहाव्या महिन्यात नखे, डोके, केस व हालचाल वाढते. सातव्या महिन्यामध्ये त्या जीवाची संवेदना वाढते. सातव्या महिन्यापर्यंत त्याला अंगावर कातडी नसतात. आईने आंबट, तिखट, खारट खाल्ले की त्याच्या शरीराची दाह होतो, आग आग होतो. डोहाळे पुरवत असताना काय खावं? अहो, गर्भामध्ये बालक जर असेल तर माणसाने त्या स्त्रियांनी काय करावं? शास्त्र सांगतं तिनं सत्य बोलावं, तिनं पावित्रता राखावी. दुसरं, तिसरं, एक भुक्त राहावं, एकदाच जेवण करावं, जास्त जेवू नये. काही काही तर ते ग्रहण सुद्धा पाळत नाहीत. फोन येतो आम्हाला, महाराज किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे? आम्ही सांगतो सकाळी सूर्योदयापासून रात्री 12 वाजेपर्यंत आहे. ती म्हणते काय काय खावं? आम्ही सांगतो काहीच खाऊ नये. अरे खायला जमत नाही तर एका दिवसानं मग काय, 21 दिवस माणूस जगतो हो बिना याचं. 21 दिवस जगतो. पण नेमकं त्याच याच्यामध्ये त्या बाया काय करतात? ग्रहण चालू असलं की अशा नखतरी दातानं लगेच काढतील, काहीतरी चिरतील, काहीतरी कोणाची तरी टिंगलटवाळी करत राहतील. त्या कालामध्ये फक्त ग्रंथाचं वाचन करावं, याशिवाय दुसरं काही करू नये. गर्भामध्ये या ठिकाणी गर्भधारण करणाऱ्या स्त्रीने नेहमी या ठिकाणी भगवंताचं चिंतन करावं. हरिवंश पुराण वाचावा, भक्ती विजय वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा. याचाच नेहमी 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 त्याचा अभ्यासच करत राहावा. तर पुढे या ठिकाणी संतती या ठिकाणी चांगली होते. नाही तर दुशलो मातृदोषेण, पितृदोषेण मूर्खता, कार्पण्यवंश दोषेण, आत्मदोषेण दरिद्रता. ते भिकारी लोक असतात माहितीये का, नेहमी कटोरा हातात असतो आणि घेऊन जातात. का? भिक्षान्नैव भिक्षंती बोधयन्ते गृहे गृहे. ते सगळ्या लोकांना म्हणतात, अरे बाबा वाढा काहीतरी द्या. म्हणजे ते बोध करतात की बाबा मागच्या जन्मात आम्ही कोणाला काही दिलं नाही म्हणून आम्ही भिकारी झालो. तुम्ही नाही दिले तर पुढच्या जन्मात तुमचाही नंबर आमच्याच सोबत. बोध करता, बोध यंती गृहे गृहे. धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म पांडवांनी केला, अंगी देव राबविला, अंगी देव राबविला. अरे धर्म पांडवांनी केला तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. धर्म केला हो म्हणून देवाला थांबावं लागलं तिथं. असो, नंतर तो जीवात्मा, ही बाई काय खाते, आंबट खा, हे काय ते काय, जीवात्मा म्हणतो देवा सोहम सोहम सोहम, देवा या नरकातून मला बाहेर काढ. काय करेल तू आल्यावर, काय करशील रे? तुझं नामस्मरण करल देवा. सोहम मला सोड सोड सोड. तो जीवात्मा आईचे मलमूत्र पडून राहतो. एक प्रकारे तो नरकवासच भोगतो. आठव्या महिन्यात तो जी आत्मा भगवंताला प्रार्थना करतो, देवा सोहम सोहम. नवव्या महिन्यात भगवंताला त्याची दया येते, कारण तो जीवात्मा 9 महिने भगवंताची याद म्हणजे लक्षपूर्वक ध्यान करतो, म्हणून भगवंताला त्याची दया येते. आणि भगवंताच्या व जीवात्म्याचा संवाद. भगवंत म्हणतात बाहेर येऊन जाऊन काय करशील? जीव म्हणतो तुमचे स्मरण भजन करेल, रोज रोज करेल देवा. एखाद्या वेळेला संसाराचं काम नाही करत, तुमचं करेल. भगवंत म्हणतात तू माझे स्मरण किती घंटे करशील? जीव म्हणतो मी दिवसाचे 36 घंटे तुमचे, 24 घंटे तुमचंच ध्यान करेल म्हणे देवा. गर्भात पण जीव शिव सोबत सौदा करतो, खोटे बोलतो. एका दिवसात 24 घंटे असतो, हा काय म्हणतो 36 घंटे. देव म्हणतो हा इथंच खोटं बोलतोय, बाहेर आल्यावर काय खरं बोलणार आहे? ठीक आहे, भगवंताला हसायला येतं, तू तुझं कर्म. 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर आईच्या गर्भातून बाहेर येतो. पण बाहेर येताच त्याला कलीवारा लागतो, कलीचा वारा लागतो.
आणि तो आल्यावर म्हणतो मोठ्याने रडतो. काय म्हणतो? कोहम कोहम कोहम. कोण म्हटलं बाहेर काढ मला, आता माझं च्या बाजारी गेला. हरी कोण म्हणतं? एकनाथ महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात 9 महिने केलंय अनुष्ठान, तेव्हा झाले तुला ब्रह्मज्ञान. बाहेर येताच कलिवारा लागला, जीव भावाच्या बाजारी गेला. हरिनामाचा सौदा केला, खेळण्यात गेले बालपण, विषयात आले तारुण्यपण. मस्तीमध्ये मगर मस्त झाला, जीव भावाच्या बाजारी गेला. हरिनामाचा सौदा झाला. दुनिया दास म्हणे अहो जना, नका विसरू हरीच्या भजनात, त्याने देहाचा उद्धार केला. दुनियादास नावाचा कोणी संत आहेत, त्यांनी ही प्रार्थना केली म्हणे. सुत म्हणतात जेव्हा बाहेर आल्या कोहम 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 म्हणतो आहे, बाहेर आल्याबरोबर माये तो जीव गुरफटतो आणि आई बाबा आजोबा आजी काका काकू मामा मामी भाऊ बहीण या नात्यामध्ये अडकत जातो. आई 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 काय सांगू तुला. देहाचे 4 प्रकार जे सांगितले ना, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, या पंच महाभूतांनी बनलेला असतो. सूक्ष्म देह वासनामय आहे, दिसत नाही, पण अंतकरण चतुष्टय आहे. या चतुष्टयामध्ये कोण आहे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि कारण देह, अज्ञानामुळे जीव स्वतःला देह समजतो. अज्ञानामुळे जीव स्वतःलाच देह समजतो. तो देह असतो का? तर नाही, पण समजतो. महाकारण देह म्हणजे मी देह नाही, मी आत्मा आहे, मी ईश्वराचा अंश आहे, हे ज्ञात होणे म्हणजे महाकारण देह आहे. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरी अवस्था, या ठिकाणी आई तुला यम आणि नियम सांगतो बरं. माणसाने काय करावं? साधूचा बोध घ्यावा. काय साधूचा बोध? आणि प्राणायाम करत असताना कसा करावा? श्वास घ्यावा, डावी नाकुडी दाबून उजव्या नाकुडीने श्वास घ्यावा. याला म्हणायचं पूरक, तो स्थिर ठेवायचा, सोडायचं नाही. याला म्हणायचं रेचक. आणि जेव्हा या ठिकाणी सगळा श्वास मध्ये आल्यावर तेव्हा भगवंताचं चिंतन करून थोड्या वेळाने कुंभक म्हणे तो सोडून द्यायचा. इंद्रियावर नियंत्रण ठेवावं. इंद्रिय आई चांगले नाहीयेत. माणसाने इंद्रियावर नियंत्रण ठेवावं. माणसाने आसन, आपल्याला कुठेही गेलो तरी आपलं आसन सोबत घेऊन आलं पाहिजे. ज्याच्यावर बसतो ते आसन आपलं या ठिकाणी आपल्याला पुण्य देत असतं. म्हणून आपलं आसन आपण घेतलं पाहिजे. कुठेही जाऊन कुठेही बसलं नाही पाहिजे. आपलं आसन आणलं पाहिजे. कशाचं असलं पाहिजे? लोकरीचं, नाही तर दर्भासन असलं पाहिजे. अजून नाडी चक्र असतं. नाडी चक्र कसे चालतंय हो आपलं शरीर? कसं चालतंय? मूलाधार चक्र सांगितलंय, स्वाधिष्ठ नावाचं चक्र सांगितलं, नाभीमध्ये असतं ते. मणिपूर, अनाहत, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रकार चक्र म्हणजे ब्रह्मांध्र. आई 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 अशी नाडी चक्रामध्ये माणसाचं या ठिकाणी ध्यान लागलं पाहिजे. ध्यान योगाचे फायदे काय आहे? सुयोग्य ध्यान चित्त शुद्ध होते, सुयोग्य ध्यान बुद्धी स्थिर होते, सुयोग्य ध्यान अदपाप नष्ट होते, सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते. ध्यानानं एवढं मिळतं बरं. रोज माणसाने प्राणायाम केला पाहिजे. कुंभक, पूरक, रेचक रोज थोडं 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 होईना केलं पाहिजे.
ध्यान केल्याने फायदे काय होतात? मन एकाग्र राहतं महाराज. नाही तर आपलं मन कुठे भटकल सांगता येत नाही. मन एकाग्र होतं, शरीर स्वस्थ लाभतं, इंद्रियावर नियंत्रण मिळतं, आत्म्याचा साक्षात्कार होतो, ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. आई अजून काय सांगू? आई तुला नामस्मरणाच्या तुला पायऱ्या सांगतो. नामात नामी असावे. नामात नामी असावे म्हणजे मी इथं बसलोय, ते नामच माझं सर्वस्व आहे, याचं चिंतन असलं पाहिजे. नामस्मरणामध्ये मनाची एकाग्रता पाहिजे आहे. नामस्मरण तालबद्ध असावे. किती लक्ष नामस्मरणाचे, यापेक्षा किती सांगू आई, तुला खूप लक्ष आहेत. जेवढे आपण श्वास घेतो तेवढं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. का? अरे श्वास मी जेवढं घेतो तेवढं सोडतो, एवढं नामस्मरण त्याला त्या देवाचं घेतलं म्हणून त्याला मी विकत घेतले. एवढी ताकद या ठिकाणी या अनुष्ठानात आहे. आहे परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी चार नाड्या सांगितल्यात. वैखरी म्हणजे काय हो? मुखाने मोठ्याने नाम घेणे, याला वैखरी म्हणतात. मध्यमा, कंठातून हळूहळू आवाजात नाम घेणे. पश्चंती, हृदयातून फक्त नामस्मरण झालं पाहिजे, आवाज आला नाही पाहिजे, हृदयातून. आणि परा म्हणजे नाभीतून नामसाधना उत्पन्न झाले. आई मी जो तुला उपदेश दिलाय ना, तो फार चिंतनीय आहे. आपणच, तूच श्रोता आणि तूच वक्ता आहे आई. सगळं ऐकलं आई. तुला एक दृष्टांत सांगतो, तुझ्या लक्षात येईल. आई म्हणाली साधू कोणाला म्हणावं? साधूची लक्षणं सांगितले. ज्यांनी स्वच्छ पंचा धुतलेला आहे, शर्ट चांगलं घातलेलं आहे, ते रिकोडचं धोत्र धुतलेलं आहे, बनियन, अंडरवेअर आणि रुमाल, ज्यानं हे सहा धुते त्याला साधू म्हणावं आई. खरंय काय? नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार आणि ज्याला अजात शत्रू म्हटलंय, ज्याचा जगात कोणी शत्रू नाही, त्याला संत म्हणावं, त्याला योगी म्हणावं, त्याला महात्मा म्हणावं आई. पोटासाठी केले ढोंग, तेथे कैचे पांडुरंग. व्यवसाय जर केला तर त्याच्यातून या ठिकाणी आपल्याला पुण्य लाभणार नाही. वैराग्य माणसाला त्याच्यातून काहीतरी सिद्ध करता आलं पाहिजे. आई कलियुगामध्ये काय झालं तुला सांगू आई. 9 महिने 9 दिवसानंतर जेव्हा बाहेर आलेला या ठिकाणी हा जीवात्मा असतो ना, या जीवात्म्याचं नाव ठेवलं जातं. काय नाव ठेवावं? पूर्वीच्या काळी फार नाव चांगले होते. कोणी रामेश्वर ठेवतं, कोणी एकनाथ ठेवतं, कोणी नामदेव ठेवतं, कोणी ऋषिकेश, कोणी पद्मनाभ, कोणी श्रीहरी, कोणी पांडुरंग, कोणी तुकाराम. असे संतांचे देवांचे नाव ठेवायचे व पूर्वीच्या काळी. आता एक ठिकाणी पूजेला गेलो अभिषेकाला, आणि त्या संकल्प सोडताना विचारलं तुमचं गोत्र काय? तो म्हणाला काश्यप. म्हटलं तुमचं नाव? म्हणजे दुर्योधन. म्हटलं हा, खरं आहे, खोटं बोलत नाही मी, व्यासाच्या गादीवर बसलोय. तो स्वतः म्हणाला माझं नाव दुर्योधन आहे. म्हणलं रामकृष्ण हरी. मी त्याला काही जास्त बोललो नाही. कुठलं गाव आहे हे विचारलं, तो म्हणला कर्नाटक मधून आलो. म्हणलं बरं आहे. काय लोक नाव ठेवतील सांगता येत नाही. नाव ठेवले गंगा, आणि ती पोरगी 3-3 दिवस आंघोळच करत नाही माय. नाव ठेवलंय श्रीराम, आणि हे पोरग कधीच खरं बोलत नाही, कधीच बोल. सगळ्यात जगात जर आदर्श कोण असेल ना सांगू का? आदर्श जगात आदर्श असेल तर आरसा, स्वतःकडे पहावा. तो आदर्श आहे आपला. तो शिकवतो की तुम्ही कोण आहात, कोण आहात. आई
हा आर्भक जेव्हा जीवात्मा मोठा होतो 5 वर्षापर्यंत 12व्या दिवशी त्याचं नामकरण केलं जातं. आपल्याला 16 प्रकारचे संस्कार सांगितले बरं का. नामकरण नावाचा विधी आहे, तो केला जातो. त्याचं नाव ठेवलं जातं. कोण ठेवतो हो नाव? नाव ठेवायला पाहिजे वडिलांनी, पण ठेवती आत्या. त्या बापाला पुढेच येऊ देत नाहीत बिचाऱ्याला. काय ठेवायचं ती भवानी तिचं तिलाच माहित. नाव ठेवतं. नाव ठेवल्याच्या नंतर तो मुलगा मोठा होतो. पिंट्या 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 5 वर्षाचा होतो. 8 वर्ष त्याला शाळेत घातलं जातं, शिकतो. 12-15 वर्ष 18 वर्ष झाले की आई ते पोरग मोठं मोठं 18-21 पर्यंत त्याचं लग्न होतं, बायको मिळते, संसारात रममान होतो, आई वडिलांना विसरून जातो. शास्त्रानं या ठिकाणी 4 प्रकारचे पुत्र सांगितले. 4 प्रकारचे. 4 प्रकारचे पुत्रापैकी सेवक नावाचा पुत्र आहे. तो सेवाभाव करतो आणि आई वडिलांना नेहमी आनंदात ठेवतो. एक उदासीन नावाचा पुत्र आहे. उदासीन म्हणजे लग्न होईपर्यंत आई वडिलाजवळ राहतो, लग्न झाले की राम राम निघून जातो, थांबत उदासीन. आणि एक पुत्र आहे त्याला म्हणतात शत्रुपुत्र, म्हणजे त्याचं आणि त्याच्या बापाचं आयुष्यात पटत नाही हो. तो घरात आले की पोरग बाहेर, पोरग घरात आले की बाप बाहेर. काही बोलायचे दोघायचे, एकापेक्षा एक मोठमोठ्यानं आवाज आणि भांडणच. अहो काही लोक साधं बोलतात पण सगळं गाव जमा होतं का? कारण त्यांचा आवाजच तेवढा असतो. शत्रुपुत्र. आणि एक पुत्र आहे त्याला म्हणायचं ऋणानुबंध, म्हणजे त्याचं ऋण फेडण्यासाठी तो आपल्या उदरी जन्माला येतो. आपले पोरं कुठल्या याचे आहेत हे आपण आपल्या घरी जाऊन बघायचं. आई पोरग मोठं झालं, लग्न होतं, एक नाही त्याला अजून तिघ चौघ असतात. आई लग्न झाल्याच्या नंतर वाडा असतो, तू वेगळी रूम मध्ये जातो. इकडं त्यालाही पोरग होतं, म्हणजे हा म्हातारा, हा नात, याला नातू होतो, हा आजोबा होतो. शेवटी म्हातारा आणि म्हातारीला एक वेगळ्या खोलीत टाकलं जातं आणि म्हातारा म्हणतो आपण पोरांसाठी किती काही केलं आणि पोरांनी आपल्याला इकडा कोपऱ्यात ठेवलं. बाबा जगाचा नियमच येतो, म्हणून आपण आपलं सावध राहिलं पाहिजे. आई आई तुला काय सांगू, 3 भाऊ आहेत आणि तिन्ही भाऊ म्हणतात की काय प्रत्येकानं 3-3 महिने वाटून घ्यायचे, 4-4 महिने वाटून घ्या. 4 त्रिक 12, यांनी 4 महिने याच्याकडे म्हातार, म्हातारी दुसऱ्याकडे. आलटा पालट. आई म्हातारीची भेट नाही, म्हातारी वैतागून जाते आणि एक दिवस म्हातारीचा गतप्राण होऊन निघून जाते. म्हातारं एकटंच राहत. बाकीचे म्हणले आता लहान्याचा नंबर आहे, हे तू सांभाळ. म्हातारा म्हणतो बाई सुनबाई काय पूर्णाची पोळी असेल तर दे खायला. ते म्हणते या म्हाताऱ्याला काही काम नाही, कधी मरतय काय माहित, कधी मरतय. पण नवऱ्या पुढं म्हणत नाही माघारी. कशी तरी पूर्णाची पोळी समोर ठेवते, पण याला दिसायच्या मायचा पत्ता नाही. मांजर येते आणि पोळी भुरकून घेऊन जाते. म्हातारा म्हणतं पोटाला काही भेटलं नाही, सोनबाई दूध दे दूध. हिनं कपभर दूध द्यावं आणि त्याच्या तांब्यावर पाणी ओताव आणि त्या म्हाताऱ्या पुढे ठेवाव. म्हाताऱ्यानं हात लावाव, थर 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 हात कापून पटकन पडाव. गळ्यापर्यंत महाराज जात नाही दूध. म्हातारा म्हणतोय अगं सुनबाई 15 दिवस झालेत अन्नाचा क्षेत नाही, आता शिरा खावाला. शिरा आवडतो, शिरा देते का शिरा? सून म्हणती म्हातार कधी मरत, कारण याचं कामच तसं आहे. मोठ्यानं बेडकं टाक व्या थू, सगळी भिंत रंगून टाकली म्हाताऱ्यानं, कोणी आतमध्ये सुद्धा यायला तयार नाही हो. सुनेनं सांगा म्हातार कधी मरत काय माहित. सुनेनं खरं शिरा केला, पण तो केला डाळड्या तुपाचा. गावरान तूप देते कधी, कसा बसा केला.
आणि तिथं नेता नेता म्हाताऱ्याच्या तोंडातून आवाज आला, शिरा शिरा शिरा. अंगातल्या शिरा उघड्या पडल्यात पण शिरा भेटला नाही. मथर तसंच मेलं. बाबा हो, हा जगाचा नियम आहे. आधार देणारा फक्त तो परमात्मा आहे, त्याच्याशिवाय या माणसाला काही नाही. जीवा शिवाची जडली समाधी, तुटला प्रपंच झाली उपाधी. आईच्या डोळ्यात खळ 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 पाणी आलं. आणि असा संसार असा देह कशासाठी आहे. आणि आईच्या डोळ्यातून पाणीला आलं आणि आईला समाधी लागली बाबा, समाधी. आणि त्या समाधीतून या ठिकाणी सिद्ध नावाची नदी तयार झाली. आणि शेवटी आईने त्या नंतर कपिल मुनीने मातेची आज्ञा घेऊन ते उत्तरेकडे निघून गेलेलेच होते आणि समुद्रामध्ये गेलेत. आणि गंगा सागरामध्ये आजही कपिल मुनी या ठिकाणी तपश्चर्याच्या स्वरूपामध्ये आजही या ठिकाणी भोगीच्या दिवशी आज दर्शन देतात. संक्रांतीच्या आदला दिवस त्याला भोगी असं म्हटलं जातं, त्या दिवशी ते देतात. आणि आईच्या या स्थायीपासून गुजरातमध्ये सिद्धपूर नावाची मातृगया आजही आपल्याला पाहायला मिळते बाबा. सुत म्हणतात या ठिकाणी पिंडदान जर केलं तर 3 कुळांचा उद्धार होतो असं सांगतात. बाबा हो, असं सांख्यशास्त्र कपिल मुनीने आपल्या आईला सांगितलं आणि आईचा उद्धार केला. श्रीमद भागवते महापुराणे वैसिक्यामष्टमदशास्त्रायां परमंस्यां संहितायां त्रयाश्रितशोऽध्याय गुणः. हरये नमः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटं भजन करू, पुढच्या कथेला सांगतोच.